ज्या अनाथाश्रमामध्ये जयंत वाढलेला असतो, लक्ष्मी आणि श्रीनिवास तिथे जातात आणि जयंतचे गुरुजी त्याच्याबद्दल जी काय माहिती देतात ना. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, जानू आणि जयंत बोलत असतात. आता विश्वाबद्दल जयंत खूप बड्या बाता मारत असतो आणि नकळत जानूला भडकून देतो. जानू फोन घेते. जयंत म्हणतो, विश्वाला फोन करतेस का? जानू म्हणते, नाही, मी त्याला ब्लॉक केलं. असे दारू पिणारे माणसं मला अजिबात आवडत नाही. आता यापुढे मी विश्वाचं तोंडही बघणार नाही. आता मात्र जयंतला खूप आनंद होतो. आता ती बाई काही येत नाही म्हणून आजी सिद्धूला चिडवायला लागते आणि म्हणते, काय झालं? ही नीलांबरी खोटारडी आहे. सिद्धिराज गडे पाटलांचे सिद्ध करण्यासाठी गेला होतात ना तुम्ही. अशी मान खाली का? पुरावे मिळाले की नाही? सिद्धू म्हणतो, नाही मिळाले, मिळतील लवकर. संपत उठतो म्हणतो, तोपर्यंत मी असं घाबरतच जगायचं का? हे बाकीत खरं आहे की खोटं हे कळणार कसं? सिद्धू म्हणतो, पप्पा डॉक्टरांनी सांगितलंय ना, काळजी करण्यासाठी काहीच नाही आहे. नाही म्हणजे घरातल्यावर आणि बाहेरच्यावर आपण विश्वास नाही ठेवू शकत, पण डॉक्टरांवर विश्वास ठेवू शकतो. नीलांबरी म्हणते, सिद्धू नेमकी काय म्हणायचं आहे तुला? घरच्यावर विश्वास नाही म्हणजे? सिद्धू म्हणतो, वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मला जर कळलं ना ती जोगतीन खोटी होती आणि आपल्याच घरातील कुणीतरी तिला फूस लावली, तर मी त्या व्यक्तीला सोडणार नाही आहे. तेवढ्यात त्याला फोन येतो आणि तो म्हणतो, हां महेश बोल. हो रे, ती जोगतीन पुन्हा एकदा सुटली आहे. हे बघ, काही झालं ना तिला शोध, अक्कं सासवड पालथं घाल. नरकात जावं लागलं ना तरी जा आणि तिला शोध. ती जोगतीन मला हवी आहे. आजीकडे बघत, नीलांबरीकडे बघत म्हणतो, मग बघू ना कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. तेवढे आदिराज येतो आणि म्हणतो, अहो पप्पा काय हा प्रकार? संपत म्हणतो, ह्या घरातील कुणाला सरळ बोलता येतं की नाही? नीट सांग ना काय झालं? आदिराज म्हणतो, पप्पा तुम्हाला फलटणला पाठवलं, पण तिकडे आगच लागली नव्हती. तुम्हाला कुणी फोन केला होता? नीलांबरी वाकड्या नजरेने बघते, पण आजी मात्र विचारात पडते. संपत म्हणतो, मला आठवत नाही नीटचं. सिद्धू म्हणतो, पप्पा तुम्ही खरंच आजारी पडलात ना? का आमचं बाळ जन्माला येऊ नये म्हणून तुम्ही नाटक करताय? आता संपत पुन्हा छाती पकडतो आणि नाटक करायला लागतो. संपत म्हणतो, तू नुसता संशय घे. तो म्हणतो, पप्पा मी संशय नाही घेते. सिद्धू म्हणतो, एक लक्षात ठेवा, ज्याचा खोट्याशी संबंध त्याचा तात्काळ बंदोबस्त. आजी म्हणते, तो म्हणतो, ती म्हणते, आता सिद्धू तर निघून जातो, पण नीलांबरी सुस्कारा टाकते. विश्वाचा मित्र म्हणतो, विश्वा तू जानूला फोन कर ना. तो म्हणतो, अरे केला होता, तिचा फोनच लागत नाही. श्रीनिवासला फोन येतो आणि तिकडून आवाज येतो, अहो तुमची जमीन विकल, पण एवढ्या लवकर नाही. श्रीनिवासही त्याच्याशी बोलतो आणि फोन ठेवतो. लक्ष्मीला सांगत असतो. तेवढेच जानू आणि जयंत येतात. जानू मुद्दाम म्हणते, आपल्याला प्री-वेडिंग शूटिंग बाहेर करायचा. जयंत म्हणतो, हो जानू, तू जिथे म्हणाल तिथे आपण करूया. जानू म्हणते, हो नाही. लक्ष्मी म्हणते, हो बाळा कर ना. तेवढेच जयंत हसायला लागतो आणि म्हणतो, आई बाबा हे बघा, जानू आणि मी ठरवलं एकदम साध्या पद्धतीने लग्न करायचं. जानू म्हणते, आई त्यामुळे तुला जमीन विकायची काही गरज नाही. आता मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो. इकडे विना आणि संतोषमध्ये खूप भांडण चालू असतं. संतोषला एवढा राग येतो की तो विनाला कब्बशी फेकून मारतो. त्यामध्ये गरम चहा असतो. विनामध्ये हात घालते, तिच्या हातावर चहा सांडतो आणि कब्बशी हाताला लागते. विना म्हणते, मी इथे अजिबात थांबणार नाही. संतोष म्हणतो, चल निघ इथून. विना आतमध्ये जाते. संतोष म्हणतो, दरवाजे इकडे, तिकडे कुठे निघालीस? ती आता वरच हात पकडते. संतोष म्हणतो, त्याला कुठे घेऊन चाललीस? आता दोघांमध्ये पुन्हा सुरू होतं. वरदची खेचाखेची सुरू होते. वरद म्हणतो, थांबा आई तू जा. संतोष हसायला लागतो, म्हणतो, बघितलंस, त्याला कुठेही जायचं नाही, चल निघ तू. विनंती, बाळा मी तुझ्या बाबांना बोलले, तुला राग आला का म्हणून तू माझ्यासोबत येत नाही का? तो ताई तसं अजिबात नाही. हे बघ, आतापर्यंत तू बाबांची काळजी घेतली, आता तू गेल्यानंतर मी काळजी घेतो. विना आता पडलेली कबशी साफ करणार. तेवढ्यात तो म्हणतो, आई तू जा, मी करतो साफसफाई. विना तर निघून जाते, पण तो मात्र कबशी उचलायला लागतो. संतोष मात्र कुचितपणे हसत असतो. जानू चाललेली असते. तेवढ्यात विश्वा पळत जातो आणि तिला अडवं येतो. ती विश्वा हे काय करतोस? तो मग काय करणार, एकतर तू ते जयंतच्या गाडीतून जाते, त्यामुळे मला बोलताच येईना आणि तुझा फोनही लागत नाही. जानू म्हणते, लागणार पण नाही, कारण मी तुला ब्लॉक केलंय, कारण अशा दारू पिणाऱ्या माणसाशी मला बोलायचंच नाही. विश्वांतो, जानू सॉरी, पण खरंच ग मला खूप टेन्शन आलं. तो आता जानूला एकदम व्यवस्थित समजावून सांगतो. ती मॅड आहेस ना तू, खरंच मॅड आहेस. जयंत गाडी थांबवतो आणि आनंदात जानूला फोन करतो. पण जानू मात्र
विश्वाला मारत असते आणि त्या नादात तिचा फोन ऑन होतो आणि जानू म्हणत असते, मॅड आहे तू मॅड. त्या विश्वा हसत म्हणतो, हो मी मॅडच आहे. आता दोघांची मस्ती चालू होते. जयंतला मात्र एवढा राग येतो की तो हात स्टेअरिंगवर आदळतो आणि दात खाऊन म्हणत असतो, जानू हे तू बरोबर नाही केलंस. आता लक्ष्मी आणि श्रीनिवास लिस्ट करत असतात. जानू म्हणते, काय आपल्याकडून एवढे पाहुणे आणि मिस्टर कानिटकरांकडून कुणीच नाही, पण मला माहिती आहे त्यांच्याकडून कुणाला बोलवायचं. ते अनाथाश्रमातले गुरु आहे ना, त्यांना मी जाते त्यांच्याकडे. श्रीनिवास म्हणतो, जानू आम्ही जातो. खरं तर हे काम आम्ही करायला हवं होतं, आमच्या लक्षात यायला होतं. सिद्धू भावनाला भेटायला येतो. दोघं बोलत असतात. तेवढ्यात फांदी भावनाच्या डोक्यात पडायला लागते आणि सिद्धू पकडतो. भावना घाबरून त्याला मिठी मारते आणि म्हणते, सिद्धिराज तुम्हाला कसं कळालं माझ्या डोक्यात फांदी पडायला लागली. सिद्धू म्हणतो, तुझ्यावर जे जे संकट येईल ना त्याकडे माझं पूर्ण लक्ष असतं. ती सिद्धिराज बघितलं आनंदीने किती छान ड्रॉइंग काढलं. सिद्धू बघतो तर तोच मोरपंख. जयंत घरी जातो आणि सुरी घेऊन म्हणतो, विश्वा मी तुला सोडणार नाही आता. तो आता खूप रागाराग करत असतो. तेवढेच संतोषचा फोन येतो आणि तो म्हणतो, 10 लाख रुपये घेऊन सांगितले त्या ठिकाणी पोच. आता मात्र जयंतला खूप राग येत असतो. तो पैसे नाही आणले ना तर विश्वाला सांगेल की ललिता देशमुखचा खून कुणी केला. जयंत फोन ठेवतो आणि म्हणतो, तो मॅड आणि हा हाफ मॅड. आता दोघांचाही कार्यक्रम करतो. सिद्धू घरी जातो. रेणुका म्हणते, आत्ताच झोपली. तो ताई आनंदीला उठव ना. ती नको रे. संतोषने सांगितल्याप्रमाणे जयंत पैसे घेऊन पोहोचतो आणि म्हणतो, आणले मी पैसे. आता संतोष झाडामधून बोलत असतो. जयंतचं लक्ष जातं. तो म्हणतो, तुम्ही पिस्ता कलरचा शर्ट घातला का. आता संतोष पटकन तोंड वळवतो आणि म्हणतो, ह्याने मला ओळखले की काय. पण तेवढेच जयंतला फोन येतो आणि तो पळतच जातो. विना घरी येते आणि म्हणते, आई माझं आत्ताच आवरलंय, आता आपण काय करूया, सगळी लग्नाची कामं उरकून घेऊया. आता विना एवढं काय बोलत असते. सगळे तिच्याकडं आश्चर्याने बघतात. भावना म्हणते, वहिनी आम्ही तुला काहीच विचारलं नाही, तू एवढी काय सांगते. विना म्हणते, मी इथं राहिलीच चालेल ना. लक्ष्मी म्हणते, अगं जसं भावना आणि जानूचं घर आहे तसंच तुझं आहे. विना आज जाते आणि भावना जाऊन म्हणते, वहिनी काय झालं नक्की, मला खरं खरं सांग. आता विना झालेला प्रकार सगळा भावनाला सांगते आणि भावनाला संतोषचा खूप राग येतो. लक्ष्मी आणि श्रीनिवास आश्रमात जातात आणि गुरुजींना इन्व्हिटेशन देत असतात. गुरुजी म्हणतात, त्यांचं तर लग्न पहिलेच झालं ना. आता झालेला प्रकार लक्ष्मी त्यांना सांगत असते. ते म्हणतात, जे काय झालं ना ते खूप चांगलं घडलं. आता तुम्हाला जयंतबद्दल खरं कळालंच पाहिजे. जयंतला मी लहानपणापासून बघतो, त्याचं वागणं ना. आता गुरुजी सांगणार तेवढेच जयंत येतो. आता मात्र गुरुजी खूप घाबरतात. जयंत म्हणतो, गुरुजी हे माझ्या आईबाबांसारखेच आहे. लक्ष्मी आणि श्रीनिवास जयंतला बघून खूप खुश होतात. जयंत म्हणतो, बरं झालं ह्या अनाथ आश्रमामध्ये माझे कॉन्टॅक्ट आहे. आनंदी ड्रॉइंग करत असते. तेवढेच सिद्धू जातो आणि म्हणतो, काय करतो गोंड्या. तो आता मोरपिसाचं ड्रॉइंग बघून म्हणतो, हे तू कुठून बघून काढलं. आनंदी म्हणते, ते नाही का निलांबरी काकूचे गेस्ट आले होते त्यांच्याकडे बघून मी काढलं. आता मात्र सिद्धूला खूप राग येतो. जानू ऑफिसमध्ये येते आणि म्हणते, सर आज तुमच्या एवढ्या मीटिंग आहे. जयंत म्हणतो, सगळा स्टाफ आला का. जानू म्हणते, हो. तो म्हणतो, विश्वा. ते असून म्हणते, विश्वा. तो म्हणतो, अरे तू तर त्याला ब्लॉक केलं, तुला कसं माहिती असणार. ती सर मी विश्वाला ब्लॉक केलं होतं पण आता अनब्लॉक केलं. काय नाही सर, त्याला टेन्शन होतं म्हणून तू दारू प्यायला. पण जेव्हा त्यांनी मला सगळं सांगितलं ना तेव्हा मला कळालं विश्वाची काहीच चूक नाही आहे. आता मात्र जयंत दात खाऊनच जातो आणि म्हणतो, जानू तुला काय गरज होती भेटायची. ती सर तुम्ही असं का वागताय. तो म्हणतो, नाही तो आता माझी बायको होणार आहे ना, त्यामुळे तुझ्याबद्दल थोडासा पॉझिटिव्ह झालो. जानू म्हणते, हरकत नाही. आणि विश्वाबद्दल पुन्हा बोलायला लागते आणि जयंतला खूप राग येतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.